हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामधील एम-पी-डब्ल्यूसाठी एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. फक्त एम-पी-डब्ल्यूसाठीच नाही, त्यासोबत इतर 5ही पदं आहेत, म्हणजे एकूण 6 पदांसाठी परिपत्रक आहे. आणि जे काही नवीन सेवा प्रवेश नियम आहेत, त्या संदर्भात त्या परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे. आणि मग समाज माध्यमामध्ये अशा अफवा पसरवल्या जात आहेत, की एम-पी-डब्ल्यूची पात्रता बदलणार, आता ग्रॅज्युएशन केलं जाणार, काही जण म्हणतायत नुसतं 12वी सायन्स केलं जाणार. तर वस्तुस्थिती काय आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवांचे बळी पडू नका आणि तुम्हाला त्याचं टेन्शन येऊ नये यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. संपूर्ण अभ्यासक्रम यामधून तुमचा कव्हर होणार आहे आणि फी फक्त 500 प्लस जी-एस-टी ची कमी आहे. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी हे पाठवलेलं परिपत्रक आहे. विषय काय आहे तर गट क तांत्रिक सवलतीचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत प्राप्त निवेदन. म्हणजे गट कच्या तांत्रिक सवलतीचे जे सेवा प्रवेश नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी या संदर्भात काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत. त्याचा संदर्भ काय आहे तर या कार्यालयाचे पत्र क्रमांक म्हणजे 2025 दिनांक 15/2/2025चं पत्र. त्याच्यानंतर राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी महासंघ यांनी 24/11/2025ला पाठवलेलं पत्र आणि नंतर राज्य अध्यक्ष राष्ट्र सेवा आरोग्य कर्मचारी संघटना यांनी 28/11/2025ला पाठवलेलं पत्र. तर त्याला उत्तर काय आले ते पहा, की प्रस्तुत प्रकरणी आपले निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की या कार्यालयाचे स्तरावरून खालील गट क तांत्रिक सवलतीतील पदांचे सेवा प्रवेश नियम मसुदा तयार करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. म्हणजे ही 6 पदं आहेत की ज्यांचे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत आणि त्याचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही सुद्धा पूर्ण झालेली आहे. कोणकोणती पदं आहेत ती? वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हिवताप, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी परिमंडळ, आरोग्य निरीक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. त्याच्या पुढे पहा, तसेच संदर्भ क्रमांक 1 अन्वये उपरोक्त गट क तांत्रिक सवलतीतील पदांचे सेवा प्रवेश नियम मसुदा सेवा प्रवेश नियम मसुदा पुढील कार्यवाहीस्तव माननीय संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर हे जे 6 पदं आहेत यांचे सेवा प्रवेश नियम तयार झालेले आहेत आणि त्याचा मसुदा आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे या कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे आणि त्याची पुढील कार्यवाही म्हणजे त्याला मान्यता वगैरे मिळेल. आता एक लक्षात ठेवा, या पत्राचा आधार घेऊनच बरेच जण म्हणत आहेत की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची पात्रता बदलणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, अफवेला बळी पडू नका. सध्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची पात्रता 12वी सायन्स प्लस एस-आय म्हणजे परीक्षेच्या अगोदरच एस-आय होणं आवश्यक आहे. अशी आहे हे सार्वजनिक आरोग्य विभागासाठी. झेडपीमधील आरोग्य सेवकची पात्रता वेगळी आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जो एम-पी-डब्ल्यू पद आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, त्यांची पात्रता 12वी सायन्स प्लस एस-आय अशी आहे. तर सध्या तरी हीच आहे. अजून त्याच्यामध्ये अधिकृतरित्या बदल झालेला नाही. आणि लवकरच हे जे नवीन सेवा प्रवेश नियम आहेत त्याचा मसुदा सर्वांसाठी ओपन होईल. त्याचं राजपत्रसुद्धा प्रसिद्ध होईल. जसं जिल्हा परिषदचं झालेलं आहे तसं याचंही होईल आणि ते आल्यानंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळं कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अजून तरी अधिकृतरित्या याच्यात कोणतीही घोषणा झालेली नाही की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा जो काही इलिजिबिलिटी आहे ती बदललेली, अशी कोणतीही अधिकृत माहिती घोषित झालेली नाही. त्यामुळं सध्या तरी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा एम-पी-डब्ल्यूची जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो 12वी सायन्स प्लस एस-आय असाच आहे आणि त्यामध्ये बदल होईल असं वाटत पण नाही आहे, सगळे एकंदरीत अभ्यास करता. त्यामुळं कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. ज्यांचं 12वी सायन्स आणि एस-आय झालेलं आहे त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेशनमध्ये राहून आपला अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या. कारण जाहिराती येणारच आहे. आचारसंहिता संपल्यानंतर धडाधड एकापाठोमागे एक जाहिराती यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं या अफवांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा अधिकृत सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध होतील
त्यावेळेला जे काही आहे ते सगळं स्पष्ट होईल, सर्वांना कळणारच आहे. तोपर्यंत वाट पहा, धीर धरा, अभ्यास मात्र कंटिन्यू चालू ठेवा. हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं. असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.